शेतकरी गोपी त्या दिवशी दुःखी मनाने त्याच्या शेतात गेला. कारण उन्हाळा असूनही त्याच्या शेतात पीक येत नव्हतं. माझ्या शेतात आजही कोणतंच पीक आलं नाहीये. आता मी काय करणार? जर मी राज्याला पिकं देऊ शकलो नाही तर मी संकटात सापडेन. एक दिवस जेव्हा गोपी त्याच्या नापीक शेतात खोदून खोदून दमला, तेव्हा त्याचा फावडा एका कठीण वस्तूला लागला. हे काय? त्याने खोदणं सुरूच ठेवताच त्याला कळलं की ती एक घागर आहे. माझ्या शेतात ही घागर कशी काय आली? आणि ही तर आतून रिकामी आहे. गोपी खूप दुःखी होता की त्याने एवढे कष्ट केले आणि त्याला काहीच मिळालं नाही. त्याने त्याची कुदळ घागरीतच फेकली आणि विश्रांतीसाठी झाडाखाली जाऊन झोपला. थोड्या वेळाने जेव्हा घरी जाण्यापूर्वी तो कुदळ घ्यायला गेला तेव्हा त्याला दिसलं की त्यात आणखीही खूप कुदळ आहेत. काय? पण हे कसं काय शक्य आहे? माझ्याकडे तर एकच कुदळ होती. गोपीने कुदळ भरलेली घागर रिकामी केली आणि त्याच वेळी त्याचा फावडा त्यात टाकला. आणि काय आश्चर्य, आणखी 100 फावडे ताबडतोब घागरीत दिसले. म्हणजे हे भांड जादूचं भांड आहे. ही तर कमालच झाली. गोपी आश्चर्यचकित आणि रोमांचित झाला. त्याने ते भांड सरळ घरी आणलं. त्याने उत्साहाने कोंबडीचं अंड भांड्यात टाकून पाहिलं आणि ते भांड्यातच राहू दिलं. लवकरच भांड अंड्यांनी भरून गेलं. मला माझ्या डोळ्यांवर विश्वास बसत नाहीये. मग त्याने त्याचं सफरचंद आणि भाकरी भांड्यात ठेवली. जादूच्या भांड्याने गोपीला शेकडो सफरचंद आणि भाकऱ्या दिल्या. आता मला ओसाड शेतांचा सामना करावा लागणार नाही. आता मी राज्याच्या बाजारपेठेत जाऊन ही उत्पादनं विकू शकतो. दररोज गोपी मडक्यातून कित्येक पट्टीने माल राज्यात घेऊन जायचा आणि दररोज एक नवीन उत्पादन परखून पाहायचा. एक दिवस कपडे, दुसऱ्या दिवशी भाज्या आणि एखाद्या दिवशी बीन्स. त्याच्या यशाचा इतर विक्रेत्यांना हेवा वाटू लागला आणि त्यांनी गोपीबद्दल राजाच्या सैनिकाकडे तक्रार केली. दुसऱ्या दिवशी शिपाई गुप्तपणे गोपीच्या मागे गेला. त्या दिवशी सकाळी गोपीने जादूचं भांड घेतलं आणि भांड्यात एक पिल्लू राज्याच्या बाजारात विकायला ठेवलं. थोड्या वेळाने भांड्यातून शेकडो पिल्लं बाहेर आली. शिपायाचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता. गोपीच्या घराभोवती शेकडो पिल्लं धावत असताना चुकून एक भांड्यात पडलं आणि दुसरी 100 पिल्लं पुन्हा निर्माण झाली. गोपीच्या डोक्यावर, खुर्चीखाली, जेवणाच्या ताटातही एक पिल्लू होतं. शिपाई ताबडतोब गेला. त्याने जे पाहिलं ते राजाला सांगितलं. राजाने गोपी आणि त्याचं जादूचं भांड ताबडतोब त्याच्याकडे आणायचा आदेश दिला. गोपी राजासमोर गेला आणि राजाने त्याच्याकडून राज्याच्या खजिन्यासाठी भांड जप्त केलं. गोपी खूप अस्वस्थ झाला. मला हे जादूचं भांड जवळून बघू दे, कारण हे माझी संपत्ती आणखी समृद्ध करेल. राजा जादूच्या भांड्याजवळ गेला आणि त्यामध्ये वाकला. ऐका राजा, जरा सांभाळून. पण तेवढ्यात राजा घसरला. तो त्याचा तोल राखू शकला नाही आणि बरोबर भांड्यात पडला. अरे नाही, राजा तर भांड्यात पडले. आता काय होणार? अवघ्या काही मिनिटातच सभागृहात आणखी 100 राजे तयार झाले. कोणाची आज्ञा पाळायची असा संभ्रम शिपायांच्या मनात होता. राजे सिंहासनासाठी एकमेकांशी भांडत होते. प्रत्येक जण खरा राजा असल्याचा दावा करत होता. मी आहे खरा राजा,
नाही नाही, तो मीच आहे. राजा खरा मी आहे. मी खरा राजा आहे. तुम्हाला कळत नाहीये, मी खरा राजा आहे. जादूचं भांड किती धोकादायक असू शकतं हे जेव्हा गोपीला समजलं तेव्हा तो गोंधळून राजवाड्यातून बाहेर पडला आणि आपलं भांड बरोबर घेऊन गेला. तो थेट एका कड्याकडे गेला आणि त्याने जादूचं भांड कड्यावरून फेकून दिलं. भांड्याचे तुकडे तुकडे झाले आणि अदृश्य झाले. त्या दिवसापासून गोपीच्या शेतात पुन्हा पिकं येऊ लागली आणि गोपीला समजलं की जमीन जादूने नाही तर श्रमाने सुपीक होते आणि मग तो नेहमीसाठी श्रीमंत झाला. एके दिवशी एक तरुण मुलगी बट्टू, जी आपल्या वृद्ध आणि आजारी वडिलांसाठी उपचार शोधत होती, जंगलातून फिरत ती झाडांची वेगवेगळी फळं गोळा करत होती. निरोगी वनस्पती शोधण्याचा प्रयत्न करत होती. हे एक जांभळं पान आहे. कदाचित मी माझ्या वडिलांना बरं होण्यास मदत करेन. बट्टू तिच्या झोळीत गोळा केलेली फळे आणि वनस्पती घेऊन जात असताना तिला एक म्हातारी बाई दिसली. तिच्या समोरून हळू चालत होती. बट्टूने लगेच जाऊन तिला मदत केली. अहो आजी, मी तुम्हाला मदत करू का? म्हाताऱ्या बाईने तिच्या कोबड्यातून बट्टूकडे पाहिलं. धन्यवाद तरुण मुली. माझी चालण्याची काठी वाटेत तुटली. मी हळूहळू चालते जेणेकरून पडू नये. बट्टूने आजूबाजूला पाहिलं आणि तिच्या मागे असलेल्या खडकाळ भागाकडे चालत गेली. तिने क्वचितच कड्यावरून मार्ग काढला आणि तिला एक मजबूत आणि बळकट फांदी सापडली. तिने ही फांदी एका धारदार दगडाच्या काठावर घासली आणि तिची चालण्याची काठी बनवली. त्यानंतर ती वृद्ध महिलेच्या हातात दिली. घ्या, आता यापुढच्या तुमच्या वाटेवर तुम्ही या काठीच्या आधाराने चाला. तरुण मुली, तू माझ्यासाठी कष्ट घेतलेस पाहून माझं मन आनंदित झालं. धन्यवाद. पण तू मला ओळखत नाहीस तरी का केलंस? माझे वडील सुद्धा खूप आजारी आहेत, म्हणून कोणी वृद्ध असो वा आजारी त्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. बट्टूच्या बोलण्याने म्हातारी प्रभावित झाली आणि तिने हातात असलेली छोटी जादूची पेटी तिला दाखवली. पण तेवढ्यात तिथून जात असलेल्या एका श्रीमंत व्यापाराने त्यांना पाहिलं आणि तो झाडामागे लपून बसला आणि वृद्ध स्त्री आणि बट्टूचे बोलणे ऐकू लागला. ही जादूची पेटी घे. तरुण मुली, तुझ्या वडिलांकडे घेऊन जा. तुला त्यात नेहमीच उपचार करणारी औषधं सापडतील. धन्यवाद, पण तुम्हालाही याची गरज आहे. मला जे हवे होते ते मला दिलंस, माझी चालण्याची काठी. आता हा जादूचा डबा घे आणि त्यातल्या गोष्टी ज्यांना त्यांची गरज असेल त्यांनाच दे, नाहीतर जादूच्या डब्याचा काही उपयोग नाही. एक जादूचा डब्बा? जर मला हा जादूचा डब्बा मिळाला आणि मी तो विकला तर मी खूप श्रीमंत होईन. बट्टूने डबा घेतला आणि तो उघडला. त्यात तिला पाणी, भाकरी आणि मूठभर अक्रोड दिसले. दरम्यान ती म्हातारी स्त्री हळूहळू दृष्टीआड होत होती. बट्टू घराकडे निघाली. वाटेत तिला धूर्त व्यापारी भेटला, जो तिच्यावर लक्ष ठेवून होता. त्या व्यापाऱ्याने सांगितलं की त्याला बट्टूच्या हातातील डबा विकत घ्यायचाय. याच्या बदल्यात मी तुला खूप पैसे देईन आणि या भरपूर पैशांनी तू खूप काही करू शकतेस. नाही, मी हा डबा फक्त त्यांनाच देईन ज्यांना त्याची खरोखर गरज असेल. तुमचा दिवस शुभ जावो. बट्टू थोड्या वेळाने तिच्या घराकडे चालू लागली. थोड्या वेळाने एक उपाशी बकरी तिच्या समोर आली. बकरी इतकी बारीक झाली होती की बट्टूने तिला डब्यातील एक भाकरी दिली. अगं बकरी, ही घे. हा जादूचा डबा आहे. त्यातील पदार्थ कधीच संपत नाही. तुला पाहिजे तेवढं खा. बकरीने भरपूर भाकऱ्या खाल्ल्या. तरुण मुलगी तिच्या वाटेला लागली.
त्यावेळी तिच्या समोर एक वाळलेले कोकोचे झाड आले. अरे कोकोच्या झाडा, तुला केवढी तहान लागलीये. तुझ्याकडे इतका सुंदर कोको आहे. लोक त्यांच्यापासून स्वादिष्ट चॉकलेट बनवू शकतात. झाडाच्या फांद्या इतक्या पातळ होत्या की बटू स्वतःला थांबवू शकली नाही आणि तिने डब्यातील पाण्याने झाडांच्या मुळांना पाणी दिलं. झाडाने लगेच पाणी शोषून घेतलं. आहा, लवकरच तुमच्या फांद्यांवर भरपूर कोको फुलतील. बटू तिच्या वाटेवर चालू लागली, पण थोड्या वेळाने तिला थांबून विश्रांती घ्यायची होती, कारण ती त्यावेळी खूप दमली होती. तोच धूर्त व्यापारी वेश बदलून तिच्या समोर आला. नमस्कार, मी राजवाड्याचा संरक्षक आहे. जर तू दमली असशील तर मी तुला घोड्यावर बसवून जिथे जायचं असेल तिथे सोडू शकतो. हा तुमचा महानपणा असेल मिस्टर गार्डियन. मी थोडी दमले आणि खूप भूकही लागली. चला आता जाऊया. पण जेव्हा तू तुझ्या गंतव्यस्थानावर पोहोचशील तेव्हा तुला तो लहानसा डब्बा मला द्यावा लागेल. काय? तुम्ही गार्डियन नाही आहात. तुम्ही तो व्यापारी आहात. नाही, नक्कीच नाही. तुमचा दिवस शुभ जाओ. बटू जंगलातून चालत राहिली, वेगाने पावलं टाकत. तिला बॉक्समधून मुठभर अक्रोड खावेसे वाटले, परंतु त्याच वेळी तिने खारीचे एक कुटुंब पाहिले, ज्यातील प्रत्येक जण उपाशी होता. मी अजून थोडा वेळ उपासमार सहन करू शकते, पण त्यांनी या जंगलात यापुढे उपाशी राहू नये. असो, हा जादूचा डबा आहे. मी नंतर अक्रोड खाऊ शकेन. बटूने पेटीतील अक्रोड खारीच्या कुटुंबाला दिलं. मग ती तरुण मुलगी कठीण वाट असूनही शेवटी तिच्या घरी पोहोचली. ती तिच्या आजारी वडिलांकडे आली आणि त्यांना जादूचा डबा दाखवला. बाबा, वाटेत मला एक हुशार म्हातारी बाई भेटली. तिने मला हा जादूचा डबा दिला. त्यात पदार्थ आहेत. ते तुमच्या आरोग्यासाठी खूप चांगले आहेत. बटूने डबा उघडला, पण तिने काय पाहिलं माहिती? डबा रिकामा होता. पण असं कसं? हा जादूचा डबा नव्हता का? हातून रिकामा आहे. अरे, मी तर फक्त त्यांनाच पदार्थ दिले ज्यांना खूप गरज होती. बटू खूप उदास झाली, कारण ती तिच्या वडिलांना मदत करू शकली नाही. इतक्यात कुणीतरी दार ठोठावलं. बटूने दार उघडलं तेव्हा तिला म्हातारी बाई, बकरी आणि खारी दिसल्या. पण तुम्ही तर फार छान लहान मुली. मी तुला सांगितल्याप्रमाणे तू जादूचा डबा फक्त त्यांच्यासाठीच उघडलास ज्यांना गरज होती. आता तुला बकरीच्या दुधाचा, कोकोच्या झाडांच्या फळांचा आणि खारींनी आणलेला हेझलनेटचा फायदा मिळेल. बटूने वृद्ध स्त्रीच्या टोपलीतून कोको, बकरीचे दूध आणि खारींनी आणलेले अक्रोड दिले आणि तिच्या वडिलांसाठी एक आरोग्यदायी पेय तयार केले. जेव्हा वडिलांनी पेय घेतलं त्यांची तब्येत सुधारली. धन्यवाद माझी सुंदर, दयाळू आणि धाडसी मुलगी. जेव्हा बटूला कळलं की तिचे वडील बरे होत आहेत, तिला खूप आनंद झाला. तिला आता डब्याची गरज नव्हती. तिने तो कचऱ्याच्या डब्याजवळ ठेवून दिला. धूर्त व्यापाऱ्याला तो डबा दिसताच त्याने त्यावर उडी मारली. अरे वा, जादूचा डब्बा, जादूचा डब्बा. आता मी पूर्वीपेक्षाही आणखी श्रीमंत होणार. बटूने त्या धूर्त व्यापाऱ्याला खिडकीतून पाहिलं आणि ती त्याच्याकडे पाहून हसली, कारण तिला आता कळलं होतं की खरी जादू डब्यात नसते तर प्रत्येकाच्या दयाळू अंतःकरणात असते.